मालवणीमध्ये टाउनशिप स्कूलमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यक्रमात दरम्यान काँग्रेसनं निषेध नोंदवलेला आहे। मुंबईतल्या मालवणीमध्ये टाउनशिप स्कूलमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि मालाडमधल्या मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणावरून भाजप आणि काँग्रेस सामने आले। टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात माजी काँग्रेस नगरसेवकांसह कार्यकर्ते शाळेबाहेर जमले। काँग्रेसनं खासगीकरणाला विरोध केला। ही शाळा गरीब मुलांसाठी बांधली गेली आहे। जर ती खासगीकरण तिचं झालं तर गरीब मुले कुठे शिकतील असा सवाल यावेळेला विचारला गेला। मंगलप्रभात लोढा या ठिकाणी आलेले होते आणि तेव्हाच हा निषेध नोंदवला गेलाय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, नेमका काय हा सगळा प्रकार? मुळात तिथे महापालिके आणि संबंधित शाळा जी आहे ती असलम शेख हे नव्याने चालू पाहत आहेत, त्याला स्थानिक स्वरूपामध्ये विरोध आहे। पण या शाळेच्या निमित्तानं परत एकदा धार्मिक ध्रुवीकरण मालाडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। अर्थात तिथले स्थानिक काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाचं तुष्टीकरण होत आहे आणि त्यालाच विरोध जो आहे तो भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटना करू पाहत आहेत आणि याचं नेतृत्व भाजपाचे उपनगर जे सहपालकमंत्री आहेत मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून तिथे निषेध म्हणून मोर्चा करण्यात आला होता। त्यासाठी ते पोहोचले होते। तिथे काही काळ तिथे तणाव सुद्धा निर्माण झाला होता असं समजतं। आता अजून काही तिथे संघटना पुढील काही वेळामध्ये आंदोलन करणार आहेत अशी माहिती सुद्धा उपलब्ध होती। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।